नमस्कार. आपण ऐकतो आहोत श्रवणानंद उपक्रमांतर्गत श्री रामकृष्ण परमहंसांवरील शुभांगी भडभडे लिखित स्वयंभू. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ह्या पंचतत्वाचा माझ्यात निवास आहे. त्यांचं शुद्ध स्वरूप असो. या आहुतीमुळे माझ्यातला रजोगुणजनित मालिन्य नष्ट हो, नव्या प्रकाशाचा उदय हो. त्यांनी आहुती होमकुंडात टाकली. पुन्हा माझ्यात असलेले प्राण अपान समान उदान व्यान इत्यादी वायूंसह शुद्ध हो. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय पंचकोश शुद्ध हो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध इत्यादी विषय संस्कार शुद्ध होत. मन, वाक्य, शरीर, कर्म शुद्ध होत. रामकृष्ण एका मागोमाग एक आहुती टाकत होते. मुखाने त्यांच्या मागोमाग मंत्रोच्चार करत होते. हे अग्नी, शयनशील, ज्ञान प्रतिबंध हरण कुशल, लोहताक्ष पुरुष, जागृत होऊन माझ्या ज्ञानमार्गात जे बाधक होईल त्यांचा नाश करायला प्रवृत्त हो. माझ्या मनात संपूर्ण ज्ञानोदय हो. दारा, पुत्र, संपत्ती, लोकप्रतिष्ठा, सुंदर शरीरप्राप्तीच्या इच्छा या आहुतीद्वारे मी या यज्ञकुंडात समर्पित करीत आहे. अशा प्रकारे ते आहुती टाकत होते. त्रिसुपर्ण मंत्रांचा घोष करत होते. अखेर ते म्हणाले, इच्छा, आकांक्षा, स्वत्व, माया, मोह आणि मनातल्या संवेदना मी आहुतीद्वारे यज्ञकुंडात समर्पित करीत आहे. रामकृष्णांनी नेत्र मिटून घेतले. तोतापुरीजींनी त्यांना काशाय वस्त्र दिले. रामकृष्ण हे नाव सार्थ करण्याचा संदेश दिला. श्रीरामकृष्णांचा जन्म लोकहिताय झाला तेव्हा हे नाव संन्यासाश्रमीच समजून त्याप्रमाणे कार्य करण्याचा आदेश दिला. त्याचप्रमाणे परमहंस ही पदवी प्रदान करून श्रेष्ठत्व बहाल केले. ब्रह्मज्ञ तोतापुरीजी त्यांना हर तऱ्हेचा उपदेश देऊ लागले. स्वामी रामकृष्ण ज्या ज्ञानामुळे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पाहते, ओळखते, त्यावर प्रीती करते, हे मनाचं क्षणाचं समाधान आहे. त्यात परमानंद नाही. पण ज्याला मन बुद्धीद्वारा आपण ओळखतो ते ब्रह्म आणि त्याच्या प्राप्तीचा आनंद परमानंद आहे. रामकृष्णांना तोतापुरीजींचे शब्द अमृतमय वाटू लागले. रोमरोमाला कर्ण असावेत, त्या योगे शब्दामृत मिळत राहावं असं त्यांना वाटू लागलं. दिवसामागून दिवस जात होते. वेदांत चर्चा, वेदांताचा उपदेश आणि साधना प्रत्यही वाढत होती. गदाधर, तू आता निर्विकल्प समाधी लावायला शिक. म्हणजे महाराज, कुठलाही आचार, विचार, विषय सोडून केवळ एकाच ब्रह्माचा विचार करीत शून्यवत होणे, बाह्य जगाची संज्ञा समाप्त करणे, वायू भक्षण करून समाधीत विलीन होणे, याला निर्विकल्प समाधी म्हणतात. महाराज, आजवर अनेकदा मी ध्यानधारणा केली आहे, पण नेत्रासमोर जगदंबा उभी राहते. तीच तर निर्विकल्प समाधी. पण मग ब्रह्माचं स्वरूप काय? स्वरूपहीन आणि आकार निराकार. मग ब्रह्म सूक्ष्म की व्यापक? ब्रह्म सूक्ष्मही आणि ब्रह्म व्यापकही. ब्रह्माला नेत्रासमोर आणायचं म्हणजे काय करायचं? तेच सांगतोय रामकृष्ण. मनात कुठलाही विचार न आणता प्रथम समाधी लाव. मग कालांतराने तुझा मी गळून पडेल. तुझी बाह्य दशा विसरली जाईल. अलौकिक परमानंद मिळेल. पण निराकार, निरुपम, निर्गुण रूपाचा मी ध्यास तरी कसा धरू? प्रयत्न कर, हळूहळू सारं साधेल. माझ्यावर विश्वास ठेव. रामकृष्ण पद्मासन घालून बसले. दोन्ही हात जोडले. मनात ओंकाराचा घोष केला. दोन्ही हात मांडीवर घेतले. मिटलेल्या नेत्रात आता कोणाचीच प्रतिमा आणायची नव्हती. मनात कोणतेही विचार आणायचे नव्हते. एक घटका उलटली तरी रामकृष्णांना समाधी लावणं जमेना. नेत्रासमोर 16 शृंगार केलेली जगदंबा दिसत होती. रंध्रारंध्रात तिच्या रुंझुंत्या पावलांचा झंकार उमटला. मनात हृदयने काही दिवसांपूर्वी सांगितलेल्या ह्या संन्यास घेण्याच्या गडबडीत विसरलेला शब्द आठवत होता. हे मन तरी कसं हटवादी आहे. जितक्या गोष्टी विसरायचं ठरवलं तितक्या प्रकर्षाने जाणवतात. या मनाची गंमत आहे. मनात विचार एरवी नसतानाही पण आणायचे नाहीत. असं ठरवल्यावर मधाचं मोहोळ फुटावं तसं असंख्य विचार मनात येऊ लागले. पूर्वी कधी नव्हते असले, होते नव्हते तेही, ऐकलेले, पूर्वीचे घडलेले. प्रसन्ना दिसते, गेल्या कित्येक वर्षात ती भेटली नाही. तिचं काय झालंय? विसरली तर नसेल. शक्य आहे विसरणं. आपला स्वभावच काय, एकीकडे जाता त्या गावचे होतो. तिचा विचार झटकून समाधी लावायचा प्रयत्न केला तर शारदा हातात फुलांची परडी घेऊन आली. रंगीबेरंगी सुगंधित फुलं. एकदम म्हणाले, ये शारदा, तुझा शृंगार करून देतो. मनात हृदय आला. माता चंद्रमणी आली. न पाहिलेले क्षुदिरामजी पण आले. तो गोंधळला. त्याने घाबरून हाक मारली, महाराज, निर्विकल्प समाधी नाही लावता येत.
पूर्वी कधी न येणाऱ्या असंख्य विचारांच्या लहरी किनाऱ्यावरून आदळतायत. मी काय करू? ह्या साऱ्यात सूक्ष्म आणि जड ब्रह्म हरवून गेले. प्रयत्न कर रामकृष्ण. दिवसांच्या साऱ्या घटका संपल्या तरी समाधी लागेना. मन एकाग्र होईना. नेत्रासमोरून जगदंबा जाईना. ते व्याकुळ झाले. अगतिक होऊन म्हणाले, महाराज, ब्रह्मसाधना करायला, ब्रह्मदर्शन घ्यायला मी असमर्थ आहे. का? कसं सांगू महाराज? वारंवार तेच सांगण्याची लाज वाटते. एवढं साधं जमत नाही तुला? नाही महाराज, एवढी साधी वाटणारी गोष्टच फार कठीण आहे. तोतापुरीजींना क्रोध अनावर झाला. अनेकदा सांगूनही ह्याच्या मनात विचार येतातच कसे? ते म्हणाले, तू अधिक प्रयत्न कर. काही दिवस असंच चाललं होतं. मनात विषय, विकार, विचार, नेत्रापुढे जगदंबा. एक दिवस तोतापुरीजींनी हातातला चिमटा रामकृष्णांच्या दोन्ही भुवयातल्या मधल्या जागेत जोराने टोचला. मस्तकात कळ उमटली. नाकावर रक्ताची धार उमटली. ह्या ठिकाणी तुझं मन केंद्रित कर आणि कुठलेही विचार आणू नकोस. रामकृष्णांनी नेत्र मिटले. जगदंबा प्रगटली. ते विनीत भावाने म्हणाले, माते, ह्या अज्ञानी बालकाला ज्ञानी होऊ दे. ज्ञान समृद्ध होऊ दे. तू जा माते, जा इथून. तू असलीस की माझी निर्विकल्प समाधी लागत नाही. जगदंबा माणिक मोती होऊन हसली. आशीर्वाद देऊन निघून गेली. मनातले विचार निग्रहपूर्वक विसरले. मनाने एकच ध्यास घेतला, निराकार ब्रह्माचा शोध. काही वेळातच रामकृष्ण समाधीस्थ झाले. मन निर्विकल्प झालं. ब्रह्मानंदाचा अलौकिक अनुभव घेत ते हळूहळू घेऊ लागले. बाह्य जगाचा विसर पडला. दर्पणासमोर जसं स्वरूप असतं, मनासमोर कोणतंही रूप नव्हतं. उत्कट अनुपम अवस्थेत ते पोचले होते. काही वेळ तोतापुरीजी पाहत होते. रामकृष्णांना खरोखरीच समाधी अवस्था प्राप्त झाली पाहिल्यावर उठून बसले. दूर जाऊन बसले. केव्हा तरी त्यांची हाक ऐकू येईल. एक दिवस संपून रात्र सुरू झाली तरी नेत्र मिटलेलेच. त्यांना हात लावून पाहिला, शरीर शून्यवत, जरूर शरीरात प्राणच नाही. तोतापुरीजींना आश्चर्य वाटलं. ते जवळच बसून राहिले. हृदय रामतारक ही विचित्र अवस्था पाहत होते. रात्र संपली, दिवस उजाडला. परत रात्र झाली, परत दिवस उजाडला. रामकृष्ण किंचितही हलले नाहीत. 3 दिवस एखाद्या काष्ठवत त्यांची अवस्था झाली होती. मुखमंडलाची आभा वाढली होती. ज्ञानानंद मिळाल्याचा आनंद त्याच्यावर विलसला होता. तोतापुरीजी चकित झाले. मी पाहतोय ते विस्मयकारी सत्य आहे. 40 वर्ष कठोर साधना केल्यानंतर मला ही अवस्था प्राप्त झाली. ह्या रामकृष्णाने केवळ 3 दिवसात ही अवस्था प्राप्त केली. हा चमत्कार आहे, अद्भुत चमत्कार, कल्पनातीत सत्य आहे. अनेक परीक्षा घेऊन त्यांच्या लक्षात आलं की खरोखरीच रामकृष्णांना समाधी प्राप्त झाली आहे. ते अत्यानंदांनी ओरडले, हृदय रामतारक, इकडे या. ह्या संन्यस्त युवकाला निर्विकल्प समाधी प्राप्त झाली आहे. अरे, मी यासाठी 40 वर्ष घालवली रे. ही घटना विस्मयकारी आहे. पण महाराज, ठाकूरजी याच अवस्थेत राहतील? नाही, मी समाधी उतरवण्याची प्रक्रिया जाणतो. तुम्ही हरिओमचा जप करा. काही वेळाने त्यांची समाधी उतरली. तोतापुरीजींच्या चरणस्पर्श करत म्हणाले, महाराज, ब्रह्मज्ञानाचा मार्ग कळला. आता ब्रह्मप्राप्ती निश्चित होईल. आपण मला या मार्गावर अग्रेसर केलं. अत्यंत आभारी आहे मी तुमचा. मला कळलंय की ब्रह्म सत्य, जगन मिथ्या. रामकृष्णांची धीरगंभीर वाणी पंचवटीतल्या परिसरातल्या जमलेल्या अनेक स्त्री पुरुषांना ऐकू येत होती. ह्या समाधीत मला आत्मज्ञान झालं. मला स्वत्व संपलं. लक्षात आलं, सर्वाभूती परमेश्वराचा वास आहे. ब्रह्म सर्व व्यापक आहे. सारी ब्रह्माचीच उत्पत्ती आहे. तोतापुरीजींनी हे ऐकलं आणि रामकृष्णांना दृढ आलिंगन दिलं. त्यांच्या नेत्रातून श्रावणधारा बरसल्या. आपण आपलं योग्य ज्ञान योग्य व्यक्तीला दिलं ह्याचा आनंद झाला, अत्यानंद झाला. रामकृष्ण, तू परमहंस झाला. तू खऱ्या अर्थाने सर्वोत्तम शिष्य, ज्याने गुरुवरही मात केली आहे. तुला ज्ञान देऊन मी धन्य झालो. मी इथे राहिलो तेव्हा मला वाटायचं माझी पारख करण्यात चूक तर नाही झाली. पण वत्सा, तू ब्रह्मज्ञान सहज मिळवलं. मी कृतार्थ झालो. आजपासून लोक तुला रामकृष्ण परमहंस म्हणतील. श्रीरामकृष्णांचे नेत्र भावना जलाने भरून आले. दिवसामागून दिवस संपत होते. तोतापुरीजींनी आता इथून जाण्याचा निर्णय घेतला. पण रामकृष्णांना कसं सांगावं ह्याचा प्रश्न पडला होता. नाही म्हटलं तरी 11 महिने दक्षिणेश्वरी वास्तव्य झालं होतं. इथल्या वस्तूंचा मोह निर्माण झाला होता. पुण्यसलीला भागीरथीच्या पुष्पवाटिकेला प्रत्यक्ष रामकृष्णांच्या समाधीचा मोह होता, प्रगतीचा होता. त्यांना हसू आलं. इथे राधाकृष्ण मंदिर आहे, जगदंबेचं मंदिर आहे, पण कधी तिथे जावंसं वाटलं नाही. एकदाच इथे आल्या आल्या
रामकृष्णांना शोधत ते जगदंबेच्या मंदिरात आले होते. नकळत साष्टांग दंडवत घातला होता. परत कधीही मंदिराकडे जावंसं वाटलं नव्हतं. पण त्या दिवशीचा प्रसंग जसाच्या तसा आठवला. पंचवटीतल्या एका सपर्ण वृक्षाच्या खाली रामकृष्ण आणि तोतापुरीजी सूक्ष्म आणि जड ब्रह्माविषयी बोलत होते. चर्चा अगदी रंगात आली होती. ते सारं खरं, पण ब्रह्माच्या स्थूल काय आणि सूक्ष्म काय, व्यापक काय या रूपाचा अनुभव घेतला. निर्विकल्प समाधीच फक्त देऊ शकते. निर्विकल्प समाधी तेव्हा प्राप्त होते जेव्हा माया, मोह, क्रोध आणि इतर विकार आपण जिंकतो. रामकृष्ण काही बोलले नाहीत. त्यांनी अग्नी प्रज्वलित केलेला सरसावला आणि उठणाऱ्या ज्वालेकडे पाहत उभे राहिले. तिकडून जाणारा एक प्रवासी क्षणभर थांबला. स्वामीजी, मी केव्हापासून तुमचं बोलणं ऐकतोय, पण मला काही कळलं नाही. ते तुला कळणार नाही. काय काम करतोस तू? मी हलकं काम करतो. आजूबाजूची मंदिराची स्वच्छता करतो. लहान जातीचे आम्ही आहोत. बोलता बोलता त्याने त्या अग्नीतला विस्तव घेतला आणि चिलीममध्ये घातला. हे सारं पाहताच तोतापुरीजी एकाएकी ओरडले, पवित्र अग्नी अपवित्र केलास? अरे काय केलंस हे तू? रामकृष्णांच्या मुखावर स्मित झळकलं. त्यांनी त्याला जाण्याची खूण केली. काय झालं हसायला? काही नाही. तुला सांगावं लागेल, ती चिडून म्हणाले. रामकृष्णांचा त्यांचा आविर्भाव पाहून अधिकच हसू आलं. अरे सांग म्हणतो ना, हसायला काय झालं? महाराज, पावन पावक अशुद्ध कसा होईल? आप, तेज, वायू, आकाश आणि धरती कधी अशुद्ध होते का? दुसरं असं, ब्रह्मज्ञान होण्यासाठी सर्व विकार सोडावे लागतात. काम, क्रोध, मदमोह, मत्सर. तोतापुरीजी हसले, चमकले. आपल्या हातून नकळत का होईना अविचार घडला. तोही आपल्या शिष्यासमोर. त्यांना स्वतःलाच अपमानित झाल्यासारखं वाटलं आणि भागीरथीच्या किनाऱ्याकडे निघाले. संध्याकाळच्या गडद सावल्या भागीरथीच्या लहरींना आपल्यात सामावून घेत होत्या. 40 वर्ष झाले निर्विकल्प समाधीसाठी प्रयत्न करत होतो. ती गवसली. ब्रह्मसाधक झालो, ब्रह्मरूप झालो. हा अभिमान जनात सांगितला नाही, पण मनात आनंदित झालो. मूळ स्वभाव विसरता आला नाही. क्रोध उफाळून आला. तेवढ्यावर थांबलं का? पवित्र अग्नीलाही आपण अशुद्ध मानलं. त्या माणसाला हलक्या जातीचं म्हणून रागवलो. सर्व ब्रह्म व्यापक म्हणून आपण म्हणतो त्या माणसाला कनिष्ठ समजलो, स्वतःला श्रेष्ठ समजलो. अष्टमीचा चंद्र ऐन मध्यावर आला. भागीरथीच्या पाण्यात चालू लागले. गळ्यापर्यंत पाणी आलं. सारं संपणार होतं. चमकत्या लहरीवरून एक रूपमती स्त्री पुढे आली आणि म्हणाली, ओळखलं नाहीस मला? मी जगदंबा, आदिशक्ती, ब्रह्माची ब्रह्मशक्ती. तोतापुरीजी संभ्रमित झाले. आजवर निर्गुण निराकाराची साधना केली होती, पण ब्रह्मशक्ती असलेली आदिमाता पाहिली नव्हती. अनुपम सुंदर. आत्मघाताला प्रवृत्त झालास? अरे वत्सा, असं आत्मघाताला प्रवृत्त होणं म्हणजे स्वतःचा पराजय सिद्ध करणं आहे. मागे फिर. इतप्पर असं होणार नाही याची दक्षता घे. तिने त्यांचा हात धरला. तो ममतामयी स्पर्श जाणवून त्यांच्या नेत्रात पाणी तरळलं. स्नेहाद्र दृष्टीने ते पाहत म्हणाले, माते, मी चुकलो. ते तिच्या पाठोपाठ काठावर आले. त्यांनी पाहिलं, तिथे कोणीच नव्हतं. हाकेच्या अंतरावरही कोणी नव्हतं. पूर्णचंद्र आकाशात मार्गक्रमत होता. ते तात्काळ मंदिरात गेले. देवी जगदंबा शय्यागृहात निद्राधीन झाली होती. ते धावत रामकृष्णांजवळ गेले. मला साक्षात जगदंबा दिसली. तिनेच मला वाचवलं. ते वारंवार तिचं वर्णन करीत होते. क्षणभर भेटलेल्या मातेचं एवढं वर्णन, मग तिच्या सान्निध्य राहिल्यावर आम्हाला कधी काय उणं पडणार? खरंय वत्सा. म्हणून निराकारापेक्षा सगुण साकार भक्ती ही अधिक जवळची हे आज मला कळलं. तू खरा भक्त, साधक. तुला निश्चित मार्ग गवसला आणि तू ईश्वरपदाला पोचलास. जय जय रामकृष्ण हरी. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे.